नागपूर शहरात मानवी तस्करी आणि देह व्यापाराविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने मोठी कारवाई केली आहे। बजाजनगर परिसरातील एका स्पा मध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 4 पीडित महिलांची सुटका केली असून मुख्य आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोनसह तब्बल 84,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ऑपरेशन शक्ती मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने देह व्यापाराविरोधात मोठी कारवाई केली आहे। 21 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बजाजनगर परिसरातील प्रयाग एन्क्लेव येथे असलेल्या मे फेअर लक्झरी स्पामध्ये देह व्यापार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकला। या कारवाई दरम्यान अमन नामदेवराव वैद हा आरोपी ग्राहकांना जागा उपलब्ध करून देत पीडित महिलांकडून देह व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झालेत। पोलिसांनी घटनास्थळावरून 4 पीडित महिलांची सुटका केली। तसेच आरोपीच्या ताब्यातून 4,800 रुपये रोख रक्कम, 3 मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 84,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपी अमन वैद हा त्याचे साथीदार सुशील कुमार लोहारीवार आणि कमल कुमार गोसावी दोघेही राऊरकेला ओडिशा येथील रहिवासी यांच्या मदतीने हा अवैध व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झालेत। या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईकरिता बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे। नागपूर शहरातील मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाविरोधातील मोहिमेत ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून पोलिसांनी अशा अवैध व्यवसायांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे। ऑपरेशन शक्ती अंतर्गत नागपूर पोलिसांची ही कारवाई मानवी तस्करी आणि देह व्यापाराविरोधातील लढ्यात महत्त्वाची मानली जात आहे। 4 पीडित महिलांची सुटका करत पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे।